घणसोली ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे। एका मद्यधुंद चालकाने 4 ते 5 गाड्यांना धडक दिली आहे। आसपासच्या नागरिकांनी चालकाला चांगला चोप दिला। मद्यपी चालक हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात होता, मात्र नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात मद्यपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास देखील सुरू आहे। नवी मुंबईच्या घणसोलीत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। 4 ते 5 वाहनांना एका मद्यपी चालकाने धडक दिलेली आहे। भरधाव वेगात गाडी चालवत ही धडक देण्यात आलेली आहे, मात्र या चालकाला स्थानिक नागरिकांनी चांगला चोप दिलाय। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, खरं तर ही जी घटना घडलेली आहे, नेमका घटनाक्रम काय आहे? नक्कीच कृपा, काल रात्रीची ही घटना आहे आणि यावेळेस जे आहे ते घटनास्थळी जो स्विफ्ट कार चालक होता, हा कार चालक जो आहे तो मद्यपान प्राशन करून जे आहे ते गाडी चालवताना पाहायला भेटला आणि त्यानंतर जे आहे त्यांनी 4 ते 5 गाड्यांना जी आहे ती जोरदार धडक दिलेली आपल्याला पाहायला भेटते। घणसोली सेक्टर 9 परिसरातली ही घटना आहे। एकूणच जर बघायला गेलं तर घणसोलीमध्ये गेल्या महिन्याभरातली ही दुसरी घटना आहे आणि आता जे आहे या 4 ते 5 गाड्यांना त्यांनी जोरदार धडक दिली। त्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी जे आहे ते या मद्यपीला जे आहे ते पकडलेला आणि चांगला चोप जो आहे तो या मद्यपीला दिलेला आपल्याला पाहायला भेटतोय। आपला व्हिडिओ जो समोर आलेला आहे, यामध्ये या मद्यपी चालकाला जो आहे तो नागरिकांनी चोप देत जे आहे ते पोलिसांच्या हवाले केलेला आहे। रबाळे पोलीस ठाण्यामध्ये या मद्यपी चालकाविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून जो आहे तो अधिक तपास जो आहे तो आता रबाळे पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला भेटतोय। कृपा, अगदीच कविता, खरं तर ही धडक बसलेली आहे। 4 ते 5 गाड्यांना धडक देण्यात आलेली आहे। खरं तर त्या गाड्यांमधील नागरिकांची परिस्थिती काय, कोणतीही जीवितहानी झाल्याची काय माहिती आहे? नक्कीच कृपा, 4 ते 5 गाड्यांना जी आहे ती धडक दिली गेलेली आहे, परंतु गाड्या ज्या आहेत त्या साईडला पार्किंग केलेल्या होत्या आणि या मद्यपीने जे आहे ते नशेमध्ये ही गाडी भरधाव वेगाने घेतली आणि त्यानंतर जे आहे त्याने पुढच्या 4 ते 5 गाड्यांना धडक दिलेली आहे, परंतु कोणतीही जीवितहानी जी आहे ती या प्रकरणामध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटत नाही। कृपा, अगदीच कविता, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।